याची कथा नामाचा गजर करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी म्हणू हरिचे दास विभूती भूषणे कापे तया भेडे कळिकार आशा शंका लाज आड नाही चिंता ऐशी तया सत्ता समर्थाची म्हणू हरिचे दास विभूती भूषणे कापे तया भेडे कळिकार तुका म्हणे करू ऐशी आता संग तुका म्हणे करू ऐशी आता संग जेणे म्हणे भंग चिंतनाचा म्हणू हरिचे दास विभूती भूषणे कापे तया भेडे कळिकार जयांचे गेल्यातील स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण मंगून श्रीचरण श्री गुरूंचे श्री नमस्कार काय माझी वाणी मानेर संतांशी तरंगो चित्ताचे अपुलिया माझी वाणी तुझे रहणे गुणराम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दया याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी अनंत कृपा भगवान विश्ववंदने विश्वधारक जगद्गुरु श्री तुकोबारा कैवल्य चक्रवर्ती नाण्यांची राजे साधकांची मायबाप विश्वमाऊली तुकोबारा यांच्या पवित्र नगरीमध्ये उपस्थित संत सिद्ध साधक भाविक माता भगिनी सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अशोक महाराज, नागरे महाराज, पुरुषोत्तम पाटील महाराज आदी महाराज मंडळींच्या संयुक्त विद्यमाने हा जो नामसप्ताह आजपासून प्रारंभित झाला. या उत्सवात आज पहिल्या क्रमांकाचा बहुमान मला मिळालेला आहे. या समयानुसार आणि भावी काळाच्या दृष्टिकोनातून प्रसंगानुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये विघ्न अनेक असतात. एक वाक्य संस्कृतमध्ये श्रेयांसी बहुविघ्नानी, चांगल्या कामाला अडथळे अधिक. सगळ्या जगामध्ये चांगल्यातलं चांगलं काम जर कोणतं असेल तर आत्मजीवनाची वाटचाल ही सगळ्यात मोठं चांगलं काम आहे. आणि या कामाला अनेक प्रकारचे अडथळे येतात. काही बाहेरून येतात, काही आतून येतात. काही अडथळ्यांना प्रारब्ध जबाबदार आहे तर काही अडथळ्यांना आपला समाज जबाबदार आहे. देवर्षी नारदांच्या जीवनातला छोटासा प्रसंग आपल्याला पूर्वजन्मामध्ये नारद भगवंताच्या साक्षात्काराकरता साधना करत होते. आणि एक असा काळ की एक क्षणभर भगवंताचं दर्शन झालं. दिव्य तेजपुंज भगवंताचं दर्शन प्राप्त झाल्यानंतर त्या सुखानुभूतीमध्ये अनेक काळ राहण्याची नारदांची इच्छा. नारदांची प्राण धडपडायला लागली. पुन्हा पुन्हा प्रार्थना करू लागली. आकाशवाणी झाली, नारदा तुमच्या दैवाचा प्रतिबंध आहे, तुम्हाला या जन्मात एवढंच दर्शन आहे. पुढच्या जन्मामध्ये भरपूर दर्शन होईल पण या जन्मामध्ये आता पुन्हा दर्शन नाही. काहींना परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रारब्धाच्या काही गोष्टी आडव्या येतात. एवढा मोठा उत्सव आहे. या उत्सवाकरता बाहेर सुंदर अशा प्रकारचं मंडप दिलेलं आहे आणि मंडपामध्ये खूप मोठा चिंतनाचा आनंद लुटायचा आहे. पण असं असताना जसे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली मंडळी या उत्सवाकरता आली त्याप्रमाणे मेघराज आणि पर्जन्यराज दोघी देखील या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. पण त्यांचं आगमन मात्र आपल्याला न परवडणार आगमन. काय योगायोग नष्ट अशोक महाराजांच्या उत्सवात आणि माझ्या उपस्थितीमध्ये
ते दुसरा प्रसंग आहे. त्याच कारणाला वादळ आणि पाऊस यांना फार प्रेम निर्माण झालं होते आणि ते बरेच निर्माण झालं, अगोदरच निर्माण झालं. काय असते लोक हे प्रारब्धाचे कोण आणि भगवान त्याला माहिती सांगण्याचा मुद्दा. काही अडथळे प्रारब्धजन्य आहेत तर काही अडथळे प्रमाणजन्य. प्रारब्ध आपल्या हातात नाही असं नाही, पण प्रारब्ध एका काळामध्ये घडून गेलेली शक्ती आहे. प्रारब्धाचे जनक कोण? काही वेळेला माणसं प्रारब्धाच्या माथ्यावर ठेवतात आणि आपली जबाबदारी बाजूला ठरवतात. खरं असं नाही. प्रारब्धाचं निर्माण करता कोण आहे? आपणच. एका काळाला आपणच त्याचे कर्ते होतो आणि आपल्या कर्तृत्वाने निर्माण झालेल्या कर्माचा भूतकाळ जेव्हा असतो तेव्हा आपण त्याला प्रारब्ध म्हणत असतो आणि प्रारब्ध हे चुकत नाही अशाही प्रकारची आपण कल्पना करत असतो. नवीन संत म्हणजे जिंकल्याचा सिद्धांताचा पाठपुरावा करतात. प्रारब्धची जोडे प्रारब्धाला अस्तित्व द्यावं लागत असतं. एका मराठी भाषेत एक गंमत लिहिलेली आहे. माणूस फार मोठ्या परिवारामध्ये जन्माला म्हणजे भाग्यवान असतो असं नाही. मोठ्या परिवारामध्ये जन्माला आलेली काही दुर्दैवी असतात. एक उदाहरण सांगतो. एक असा आहे की ज्याची बहीण प्रत्यक्षात लक्ष्मी आहे, ज्याचा प्रत्यक्षात बाप रत्नाकर आहे, ज्याचा निर्णय भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, ज्याचा भाऊ आहे चंद्र, असा एक आहे त्याचं नाव आहे शंख. लक्ष्मी देवाची भगिनी अनितात सिंधू, श्रीकृष्ण शावकासे आणि भात हिंदू, इतुके सोने शंख फिरे भिकारी, प्रारब्धहीन सता विधिकार्य तारी. एवढा मोठ्यांच्या प्रवासात असणारा शंख, पण त्या विचाराला कुठलाही वैभव नाही. भिकारी माणसाच्या बरोबर त्याला फिरावं वाटतं. पण त्याचा प्रारंभ तशा प्रकारचेही नाही. नवी पिढी परमार्थाची मागचा एखादा छोटासा अनुभव सांगणं निश्चित असतो. आम्ही 1967-68 सालाला शास्त्रमासला पंढरपूर असायचे. आम्ही प्रत्यक्षात डोळ्याने पाहिलेली गोष्ट आहे. वैकुंठ हरिचरण, गुरुवेदुन्ना महाराज, गुरुवे खंडारकर महाराज, गुरुवरी एकनाथ महाराज, अशी बरी बरी मंडळी ज्यांच्या त्यांच्या वर्गामध्ये पाठामध्ये शिकून झाली. त्यांचे हजारो शिष्य महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले, ज्यांच्यापासून निर्माण झाले आणि ज्यांना पंडित प्राण हे महात्मा गांधींनी स्वतः पूर्वी दिली. भगवान शास्त्री दाडूकर महाराज प्रारब्ध आणि प्रत्यक्षात डोळ्यानं पाहिलंय. वयाच्या जवळ 75-80 वर्षामध्ये हातामध्ये घेऊन मंदिराला भाजी आणायला जावं लागेल. आम्ही विचार करायचो एवढे मोठे त्यांचे शिष्य आहे, पण आता असताना स्वतः भाजी आणायकरता जाण्याचे प्रसंग काय त्याचं काही नाही. काही गोष्टी आणि आवश्यक पुकारली. सांख्यशास्त्रामध्ये असं नाही. अत्कच कधी पुण्य पाप यह फलमश्नते. अति उत्कट पाप केलं किंवा अति उत्कट पुण्य केलं तरी इच्छित करत बनले प्रारब्धामध्ये देखील मारले. कल्पना करा, राजा दशरथाच्या प्रारब्धामध्ये संपत्ती नव्हती,
आणि वशिष्ठाने असं काही अति उत्कट कर्म करायला लावलं, यज्ञ करायला लावला. त्याचा परिणाम 1 सोडून 4 मुलं झाली. प्रारब्धाचा एक भाग आहे. त्या प्रारब्धाच्या बंधनामध्ये अडकत असणारा एक वर्ग आहे. पण दुसरा वर्ग असा की आपल्या प्रमादामध्ये अडकलेला आहे. प्रमाद म्हणजे आपणच केलेली घोडचूक, आणि ती घोडचूक दूर करण्याकरता जेव्हा मनुष्य प्रयत्न करत असतो, प्रयत्न करत असताना त्याच्यावर काही गोष्टी घडलेल्या असतात. त्याचं नाव आहे संस्कार. मनुष्याच्या जीवनाचे मुख्यतः 4 अवस्था असतात. एक संस्काराची अवस्था, दुसरी संकल्पाची अवस्था, तिसरी साधनेची अवस्था आणि चौथी सिद्धीची अवस्था. पहिली अवस्था संस्काराची. आपल्यावर बालवयामध्ये म्हणा किंवा प्रौढ वयामध्ये म्हणा संस्कार कोणते राहिले? पहिल्यांदा पहिली माणसाची संस्काराची आहे. संस्काराचं जीवन जगता बराच काळ माणसाला संस्कार घ्यावे लागतात. संस्कार याचा अर्थ आहे सवय, आणि ती सवय चांगली सवय जेव्हा माणसाला प्राप्त होते तर माणसाच्या जगाच्या मध्ये काही बाबतीत भावना संवेदना निर्माण होतात, आणि मग त्याला स्वतःच जीवन समजायला. जगात तुकोबांना संस्कार झाले होते, त्यांना मांस वंशातले संस्कार होते आणि संततीतले संस्कार. संस्काराचे 3 प्रकार आहेत: कर्मसंस्कार, धर्मसंस्कार आणि भक्तिसंस्कार. धर्मसंस्कार 16 आहे. कर्मसंस्कार आपल्याला जे की वाट्याला आलेलं कर्म आहे ते कर्म करत असताना सुद्धा संस्कारातून माणसाला पुढे कर्म करता येते. उदाहरणार्थ शेतीचं कर्म आहे, आणि शेतीच्या कर्माचे संस्कार आपल्या वाडवडिलांचे जेव्हा आपण बालपण आपण पाहत असतो तेव्हा ते संस्कार आपल्या मनावर रुजत असतात, आणि मनावर घेऊन आपण शेतीचं कर्म सुद्धा करू शकतो. पेरायचं कर्म आहे, ज्याने बालवयापासून काही आपल्या वाडवडिलांची पेरणी बघितलेली आहे त्यांनाच पेरता येते. डबल ग्रॅज्युएट जरी मनुष्य झाला तरी पेरता येणार नाही. शेतीच्या क्षेत्रामध्ये मला काही काठी आहे, तुम्ही शेती केली नाही, मी पण सांगतो तुम्हाला. गाठी करायचे 4 गाठ, शेवळ गाठ, गुंडळी गाठ, घोडी गाठ, बऱ्याच गाठी आहेत. एखाद्या खेडेगावाच्या माणसाने गाठ जर मारली आणि एखाद्या ICS झालेल्या माणसाला सांगतो बघेल संस्कारच नाही. कर्माचे संस्कार आहेत, कर्माचे संस्कार आहेत, भक्तीचे संस्कार आहेत. धर्माचे संस्कार 16 संस्कार आहेत. गर्भाधान संस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत संस्काराचे धर्माचे संस्कार आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये संस्काराला महत्व आहे, परकीय संस्कृतीमध्ये कराराला महत्व. एक करार करतात आणि आपण काय करतो? संस्कार करतो. काही कालापुरते असतात ते करार, आणि कायमचे असतात ते संस्कार. संस्कार कधी सुटत नाहीत ना. कर्मसंस्कार, कर्मसंस्कार आणि भक्ती संस्कार. महाराजांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्तीचे संस्कार घडले. सहज वडिला भूती सेवा, मनवणी पोटी पूजा देवा, हे वाढवडिलांचे संस्कार अंतःकरणामध्ये घडले होते. पण ते संस्कार जेव्हा प्रबळ बनतात, भक्तीचे संस्कार बलवान बनतात, तेव्हा त्या संस्काराला संकल्पाचे रूप येते. संस्काराला संकल्पाचे रूप येते. काही ते संस्कार असतात पण संकल्पाचे रूप नाही.
ही शिष्य आई आगे ढकायची. आमच्या वारवडिलांनी केलंय, वारीला जावं लागतं म्हणजे पण त्याच्यात कोणत्याही प्रकारचा संकल्प नाही, साधना नाही, सिद्धीचा तर विशेष नाही. तेव्हा पहिल्या क्रमांकाला जसा संस्काराचा जो वर्ग आहे त्या वर्गाची उन्नती जेव्हा होत असते तेव्हा तो संकल्पामध्ये जाते. आता पुन्हा हे बंद होऊ नये असं वाटलं. भारी संकल्प संकल्पामध्ये माणसाचं काही काय पाहिजे. संकल्प ही माणसाची मोठी शक्ती आहे. वेग म्हणतात तर ते मला शुभ संकल्प म्हणतात. आमच्या अंतःकरणामध्ये सतत शुभ संकल्प असतात. संकल्प चांगला असावा. अनुकूल कल्पना करणं याचं नाव संकल्प, विरुद्ध कल्पना करणं याचं नाव आहे विकल्प. संकल्प असावा, विकल्प नसावा. भक्तीच्या क्षेत्रामध्ये जितका दृढ संकल्प असेल तितका मनुष्य आपल्या साधनेमध्ये तेजी बनत असतो. मग संकल्प महत्वाचा असतात. संकल्प तो नाही संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो. जो संकल्प सत्याचे अधिष्ठित आहे तो सत्संकल्प. माणसाच्या अंतःकरणामध्ये सत्याचा संकल्प झाला की तो संकल्प मात्र पूर्ण होतो. मागचे संस्कार भक्तीचे असावे आणि आपल्या जीवनामध्ये जी काही भीती आहे, प्रमाद आहे, तो प्रमाद नष्ट करण्याकरता माणसाच्या अंतःकरणामध्ये संकल्प असावे, चांगले संकल्प असावे. स्वामी विवेकानंद 2-2.5 वर्षाचे ज्या वेळामध्ये फक्त मुलगा आईच्या कडेवर बसतो पण बोलतो असं काही एक वय, त्या वेळामध्ये स्वामी विवेकानंद वडील मोठी श्रीमंत, कोर्टामध्ये बॅरिस्टर वकील होते, इतकी श्रीमंती होती, लौकिक होता, प्रतिष्ठा होती, सगळ्या बाजू चांगल्या होत्या. एके दिवशी कोर्टातून घरी आले आणि आपल्या आईच्या कडेवर असणारे नरेंद्र अर्थात स्वामी विवेकानंद पाहिल्याबरोबर त्यांचे वडील जवळ गेले आणि विचारले, नरेंद्र तुला काय भाव वाटतं रे? बऱ्याच बापाच्या मुलाच्या बालपणातच त्याच्या अपेक्षा विचारण्याची पद्धत आहे. काय भाव वाटतं तुला? डॉक्टर असतात तर असं वाटतं की माझ्या मुलाने केली की मी डॉक्टर व्हावं असं वाटायचं. वकिलाला वकील, एखाद्या मंत्र्याला कमीत कमी आपला मुलगा सरपंच का होणार पण हवा अशी स्वाभाविक इच्छा. आणि कीर्तन करायला स्वाभाविक इच्छा आहे की आपला मुलगा देखील कीर्तन करायचा या मार्गामध्ये यावा. स्वामी विवेकानंदाच्या वडिलांना असं वाटलं की आपला नरेंद्र कमीत कमी म्हणून की मी चांगला बॅरिस्टर वकील होईल अशी अपेक्षा करून विचारला प्रश्न, नरेंद्र तुला काय भाव वाटतं? तेव्हा नरेंद्राने सांगितलं, बाबा मला घोडे चालवणारा भाव वाटतो. कोणता? कोणाच्या घरामध्ये नरेंद्राच्या घरामध्ये घरगोळी नरेंद्र रडू लागले.
तर आईने मात्र त्याच्यातला मधला मार्ग केला. रंगाला नरेंद्राला देवघरापर्यंत घेऊन गेले. देवघरामध्ये असे फोटो होतात, यदा यदा हे धर्मस्य ज्ञानभवति भारत अभ्यर्थानमधर्मस्य राजमानम. भगवंताचा विजयरथ होता. घोडे चालवणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते. आणि नरेंद्राला सांगितलं, नरेंद्र तुला घोडे चालवणारा व्हायचंय का? आजचा घोडे चालवणारा हो. दशरथाचा संकल्पाला खूप मोठं चांगलं रूप दिले पाहिजे. सत्य संकल्पा दुसरी अवस्था आहे संकल्पाची, तिसरी अवस्था साधनेची आणि चौथी अवस्था आहे सिद्धीची. आणि गंमत मला आजचा अभंग थोडा विचाराला अडकवण्यासारखा वाटतो. केवळ संकल्प जर म्हणावा तर जगद्गुरु तुकोबाराय संकल्प अवस्थेमध्ये नाही, महाराजांच्या बोलण्यामध्ये सिद्धी अवस्था दाखवली आहे. आणि सिद्धी अवस्थेमध्ये सुद्धा महाराज संकल्प करतात. मी आपल्याकडे क्रम मांडलाय, संस्कार, संकल्प, साधना आणि सिद्धी हा क्रम आहे. त्यावेळी आपण फक्त संकल्प संस्कारातच असतो, संकल्पामध्येच असतो, त्यावेळेला साधनेमध्ये असतो, तर काही वेळेला माणसात सिद्धीमध्ये असतो. सिद्धीमध्ये केव्हा असतो? परमात्म दर्शन झालं की त्याला म्हणतात सिद्धी अवस्था. देखिया देखिया प्रत्यक्षात भगवंताच्या सानिध्यामध्ये आत्मज्ञान सिद्धी अवस्था. महाराज संकल्प करतात पण अभंगामध्ये सिद्धी अवस्था आढळते. एका बाजूला संकल्प आहे तर दुसऱ्या बाजूला सिद्धी अवस्था आहे. अभंगाचा संकल्प करत असताना महाराज भावी काळातलं आपल्या जीवनातलं संकल्पाचं चिंतन अभंगाच्या पहिल्या चरणावर होण्याचे
होणाऱ्या सप्ताहामध्ये सगळ्यात हे लक्षात राहणारं कीर्तन आहे. असं पुढे होणार नाही. करू याची कथा. याची याचा अर्थ कुठला आहे? याची म्हणजे इदमस्तु सन्निकृष्टे. हा मग जेव्हा परमात्मा हा होत असतो तेव्हा अवस्था कोणती असते? सिद्ध अवस्था किंवा साधक अवस्था नसते. प्रत्यक्षात परमात्मा जेव्हा वृत्तीचा विषय बनत असतो तेव्हा सिद्ध अवस्था प्राप्त होतो. मग अशी सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर कुंभारा संकल्प करतो, करूयाची कथा नामाचा गजर आणि परमात्म्याची कथा करणं. एक दुसरा संचार म्हणता येण्यासारखा याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. दोन ज्ञानाला एका ठिकाणी आलेले आहे. एका बाजूला परोक्ष ज्ञान आहे तर दुसऱ्या बाजूला अपरोक्ष ज्ञान आहे. परोक्ष आणि अपरोक्ष या ज्ञानाचा संगम या अभंगाची सुरुवात आहे. परोक्ष ज्ञान संस्काराने परमात्म्याचं दर्शन घडवायला पाहिजे. तुका म्हणे जन्म आल्या हे जे ज्ञान झालेलं आहे, शास्त्राचं ज्ञान झालेलं आहे, संतांच्या समागमामधून हे कळालं. संतांचे धर्मती हे कळलं. हे कळून जे झालेलं ज्ञान हे परोक्ष ज्ञान. आणि त्या परोक्ष ज्ञानाबरोबर प्रत्यक्षात भगवान परमात्म्याचं दर्शन आहे अपरोक्ष ज्ञान. परोक्ष आणि अपरोक्ष दोन्ही ज्ञानाची गरज आहे माणसाला. सामान्य माणसाला असं वाटतं अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर परोक्ष ज्ञानाची काय गरज आहे? गरज नाही. परोक्षाविना अपरोक्ष ज्ञान जर झालं तर अपरोक्ष वस्तूची किंमत राहत नाही, फायदाच होत नाही. आमचं घर दोन्ही घराने प्रत्यक्षात भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिले. पाहिलं म्हणजे परोक्ष झाला, अपरोक्ष झाला. अपरोक्ष झाला. भगवान परमात्मा प्रत्यक्ष अपरोक्ष झाला पण फायदा झाला का? झालंच नाही. त्याचं कारण आहे परोक्ष ज्ञान नव्हतं म्हणून. काही वेळेला अपरोक्ष ज्ञान असताना सुद्धा मनुष्य परोक्ष ज्ञानाला किंमत देतो. उदाहरण सांगतो. कल्पना करा, एक अत्यंत आवडता मित्र आला आपल्या घरी. त्याच्याबरोबर बोलणं चाललंय, इतक्यामध्ये मोबाईलची रिंग लागली. मनुष्य मोबाईल उचलतो, मोबाईल ऑन करतो. आवडत्या मित्राबरोबर बोलता बोलता परोक्ष असणाऱ्या माणसाबरोबर बोलतो. मोबाईल मधून बोलणारे मनुष्य परोक्ष का अपरोक्ष? परोक्ष. अपरोक्ष माणसाला बोलता बोलता मनुष्य परोक्ष माणसाकडे जातो. याचाच अर्थ असा, अपरोक्ष ज्ञानाला ओलांडतो आणि परोक्ष ज्ञानाकडे जातो. काही वेळा अपरोक्ष ज्ञान असून सुद्धा परोक्ष ज्ञानाची गरज आहे. प्रौढी म्हणून सांगितले ना, वाडीचा छोटासा अनुभव सांगितला. ज्ञानोबांचा समाधी सोहळा, आपल्या मुक्ताबाईंच्या फळावरचं कीर्तन गुरुने मोठे बाबांनी आज्ञा दिलेली आणि आज्ञा देऊन फेटा बांधून मुक्ताबाईंच्या फळावर निघालो. जवळजवळ दाराच्या तोंडाशी गेलो. विठोबा रुक्माई भजन चालू होतं. आपल्या दोन महाराज संस्थेचा खाता म्हणजे अत्यंत सामान्य, ना भावला ना तो. किती गर्दी झाली तरी कीर्तन कराने आपुले आपण करा सोडवून अशी दाराच्या तोंडाशी गेलो. बसलेली माणसं होती, आता यात्राच होती. कोण ओळखत आहे? मी विनंती करू लागलो, मला पुढे जाऊ द्या. पुढची माणसं मला म्हणाले, हो पुढे नाही घ्यायचं, जागा नाही पुढे. आम्ही म्हटलं, तुम्ही जास्त कीर्तन ऐकायला आलात ना, तो कीर्तनकार मी आहे ना, असे कीर्तनकार रद्द गेले. जाऊ दे ना. शेवटी विवेकानंद पाहिलं, विठोबा भजन चालू आहे, कीर्तनकार काय येत नाही. माझी अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी भजन थांबवलं, अनाउन्सिंग केली, म्हणजे फेटा बांधली त्या हात येऊ द्या. तेव्हा कुठे पुढे प्रवेश मिळाला. मला हे म्हणायचे, अपरोक्ष असताना परोक्ष ज्ञान नसेल तरी देखील अडचण आहे. परोक्ष आहे, अपरोक्ष नाही तरी अडचण आहे. परोक्ष आणि अपरोक्ष या दोघांचा संगम झाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबांच्या अभंगामध्ये परोक्ष आणि अपरोक्ष या दोघांचा संगम झालेला आहे. तुकोबाला म्हणतात, आपल्या जीवनामध्ये
भावी काळातला एक संकल्प करतात. या भगवान परमात्म्याची जी कथा आहे ना, आम्ही मात्र आता करणार आहोत, भविष्यामध्ये करणार आहोत. माणूस काही वेळा भूतकाळात जातो, काही वेळा वर्तमान काळात राहतो, तर काही वेळा भविष्य काळामध्ये जातो. संसारामध्ये भविष्य काळामध्ये माणसं जातात, याचा अर्थ मनोरथ असतात. मनोरथाच्या उतरंडी उतरली असे मनोरथ फक्त माणसं करतात. पण प्रपंचातले सगळे मनोरथ सफल होतात असतात असं नाही. पण भक्तीच्या क्षेत्रातले मात्र कुठलाही मनोरथ वाया जात नाही. उदाहरणार्थ भक्त श्रेष्ठ अर्जुन विभूतीवर ऐकता थोडीशी शंका केली, देवा असं जर तुमचं रूप आहे ते मला पाहायला मिळेल का? केवळ संकल्प करण्याचा परिणाम भगवान परमात्म्याने अर्जुनाला योग्यता न देताना विश्वरूप दाखवले. पुढे प्रत्यक्षात अर्जुनाने भगवंताला ते जाणवून दिलं. मग दिव्यांगरा म्हणजे एक पश्चिमे योग महेश्वरम माझा करण्याचा मुद्दा आहे. काही वेळेला काही संकल्प परमात्म्याच्या सानिध्यामध्ये लवकरात लवकर सफल होतात. माणसाच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये भयभीत झालेली संसाराची जी अवस्था आहे, साधक दशेमध्ये साधक भयभीत झालेला आहे. म्हणून ओनी मागे फिरत रे म्हणा घालून इथे राहणार देखो मी. संसाराच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, संसार भविष्यामध्ये अनिश्चित आहे. दुःख नाही आहे, कधी दुःख निर्माण होते ते सांगता येत नाही. तेव्हा आजची वर्तमान स्थिती उद्या राहील म्हणून सांगता येत नाही. ताबडतोब प्रपंचाच्या जीवनामध्ये बदलात बदल होतात. काही वेळेला आज सुखी येतं, काही भविष्यात दुःखी होत, काही वेळेला आज दुःखी येतं भविष्यामध्ये सुखी होत. हे सगळे बदल आहेत. आणि त्यातल्या त्यात संसाराची जी माया आहे, संसार जो आहे तो आपल्याला खूप सत्वत आलेला आहे. त्याचे अनुभव आलेले आहेत आणि ते अनुभव जमा केलेले आहेत. अनुभव येणं वेगळं आणि अनुभव करण्यामध्ये धरणं वेगळं. सर्वसामान्य माणसं अनुभव करण्यामध्ये धरत नाही. किती जरी दुःखाच्या संसारामध्ये अनुभव आले, हे भी दिन चले जाएंगे, ते असंच चालतं आहे असं म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये राहतात. आपला भविष्यातला कोणता विचार करत नाही. साधक दशेमध्ये साधक मात्र तेजस तो सगळा विचार करतो. जन्ममृत्यूच्या राव्याआधी दुःख दर्शन अनेक प्रकारचे दुःख संसारामध्ये अनुभवाला येतात आणि भयभीत अवस्था होते. त्या भयभीत अवस्थेकरता भावी काळाचा संकल्प ते भगवत सिद्ध अवस्थेनंतर सुद्धा करतात. संसाराची भीती दुसऱ्या नाही, पण आम्हाला भीती नाही. का भीती नाही? करूयाची कथा नामाच्या बद्दल भगवान परमात्म्याची कथा करणार. सध्या कथा म्हटलं एक वेगळं स्वरूप दिसते. कीर्तन आणि कथा याच्यात भौतिक प्राकृतिक अशा प्रकारचा भेद झालेला आहे. कथा व्यासपीठावर बसून दोन-चार माणसाच्या साथीमध्ये संगीताच्या माध्यमातून रामायणाची कथा आहे, भागवताची कथा आहे, महाभारताची कथा आहे. हे कथेचं स्वरूप वेगळे आहे. म्हणून उलट असं होत चाललंय की कथा ही कीर्तनाची जागा घेत झालेली आहे. आमच्या आयुष्यामध्ये पाहिले महाराजांनी लहान होते तेव्हा आरंभी राहत तेव्हा प्रवचनाला महत्व, कीर्तनाला महत्व. करता सगळे बदलला, प्रवचनाचं महत्व गेलं, फक्त कीर्तनाला महत्व आहे. आणि कीर्तनाचा एक काळ काही काळानंतर असं काही बदलला आहे. आता कथेला महत्व आलंय, कीर्तनाचं महत्व जाते. पण मला असं वाटतं कथा भगवान परमात्म्याच्या विषयी आपल्याला कुठले म्हणायचं नाही. पण कीर्तनाच्या बाबतीमध्ये जे काही कीर्तनाकरता जी संपत्ती लागते, कीर्तनाकरता जी तयारी लागते, ती तयारी कथा करण्याकरता जी तयारी लागते ती कीर्तनाला पुरत नाही. मर्यादित पण आहे, कीर्तनाला मर्यादित पण नाही. कीर्तन म्हणजे अध्यात्माच्या समुद्रात पोहणं.
हा सांगण्याचा मुद्दा काय की कथा हा शब्द सांगण्याची ठराविक गोष्टीत जमा झालेला आहे, पण तेवढाच कथा शब्दाचा अर्थ नाही, व्यापक अर्थ आहे. कथा कथयती, भगवान परमात्म्याचं चिंतन सांगणं याला म्हणतात कथा. कथा करण्यामध्ये असा प्रकार आहे की कथा करणारा तो जबाबदार असतो. कथा भलत्याने करता येणार नाही. कथा करण्याकरता पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, त्याच्या लक्षात घ्या. आपण कीर्तन आणि कथा या दोघांच्या मर्यादा सोडलेल्या आहेत आणि परमात्म्याचं चिंतन करणं हे कथा या एक कीर्तन. ते करण्याकरता मात्र शास्त्राचं अध्ययन करावं लागतं. अगोदर शास्त्राचं अध्ययन करून डोक्यामध्ये साठवावं लागतं. साठलेलं शब्दाच्या द्वारे पाठवावं लागतं आणि श्रोत्यांना पटवावं लागतं. पटवता पटवता काही का विसर्जन झाला तर आपल्याला आठवलं नाही याचं दुःख कथा करणाऱ्याला भोगावं लागतं. नाही कीर्तन संक्रांत त्यावेळेला आठवण येते ते सांगायचं राहिलंच अशी आठवण येते. त्यावेळेला कीर्तन करता करता पुढे काय सांगायचं कळतच नाही आणि मग अशा वेळेला जास्त देवाचं भजन होतं. ते भजन काही देवावर शब्दामध्ये नसतं, पण ती आठवण्याची व्यवस्था असते. भगवान परमात्म्याच्या कीर्तनामध्ये अशा भिन्न भिन्न अशा प्रकारचे भाव आहेत. कथा म्हणजे कथन करणं, स्वरूप कथन, गुणकथन, लीला कथन आणि नामकथन. कथेचे 4 अशा प्रकारचे नामकथित प्रकार आहेत. स्वरूप कथन भगवान परमात्मा कथा आहे. आनंदाद्वय नित्य निरामय फक्त ज्ञानानंत घटनाचे प्रवर्ण नाही उपवर्ण गुणाचे रूपकथा. गुणकथा गुणकारी नावली एक माझे सर्वगुणी व्यापार हे गुणा माझे अपमते नारायण गुणकथा नाही. गाडीने केलेला चरित्र पवारी शरीर संसार काही दिला जातं नाही. आणि सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं हे नामचिंतन आहे. आणि अशी कथा करणार ज्याच्यामध्ये मन रंगेल ना ते आम्ही करतो. याची कथा नामाचा गजल, भगवान परमात्म्याच्या नामाचा गजल करणार. गजल हा अल्प स्वरूपामध्ये नसतो. गजल करण्याकरता मोठ्या आवाजाने गजल करावा लागतो. मौनामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन होतं, पण गजल मात्र मौनामध्ये होत नाही. त्याला घोष म्हणतात. मोठ्याने उच्च वाणे हा गजल आहे. या गजलामध्ये ध्वनिस्पंदन बाहेर पडतात आणि ध्वनिस्पंदनामध्ये सर्वेंद्रियाची एकता घडत असते. त्याच्याकरता गजलाची गरज आहे. वारकरी संप्रदायामध्ये गजल करण्याची पद्धत आहे. तर याची कथा नामाचा गजल असं जर आम्ही केलं आम्हा संसार काय करी जो संसार अनेकांना आवडतो तो संसार आम्हाला काय करणार आहे. माफी मागून बोलतो. काही बोलण्याचा विपर्यास सुद्धा होऊ शकतो. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा काही संसाराची भीती प्रत्येक लक्षात ठेवा. ब्रह्मज्ञानाच्या 4 अवस्था, त्याच्यातलं पहिली अवस्था, दुसरी अवस्था, ब्रह्मविद वरिष्ठ अवस्थेपर्यंत ब्रह्मज्ञानी पुरुषाला देखील करायला भीती आहे. असं जर नसतं ब्रह्मनिष्ठ काळी घरी जीवानारी मोडी त्या घरी ब्रह्माच्या निराव करू शिकवली. त्या मुख्य उदाहरण आहे भगवत भाषिकाचार्यांचं. केवढी ब्रह्मनिष्ठ अवस्था आहे की ज्यांच्या हात देण्यानंतर 12 ओढ द्यावी एवढी ब्रह्मनिष्ठ अवस्था आहे. पण मात्र एक प्रसंग असा निर्माण झाला की संसाराचा धक्का बसला. अभिमानाची सुखाची पाठी अभिमानाने 5 कुरुडी मात्र एवढ्या अवस्थेमध्ये अभिमानाने धक्का मारावा. तुकोबार म्हणतात मात्र आम्हाला मागे भीती. तशी अभिमानाच्या भीतीची गरज आम्हाला मानायची गरज नाही. का गरज नाही.
आम्ही अभिमानाला काम लावलंय दुसऱ्या चरणात. अहंकाराला काम लावलं. काही माणसाच्या असतात त्यांना काम पाहिजे. काम नसलं तर मग काही उपद्रव केल्याशिवाय राहत नाही. स्वामी विवेकानंदांनी छोटासा दृष्टांत दिलेला. एक मनुष्य रोज शौच विधीला जायचा आणि थोडं मुलीला पाण्याच्या झाडाला जायचा. मुलाला त्या झाडाला भूत राहत होतो म्हणजे, आणि ते भूत त्याला प्रसन्न झालं. एक प्रकट झालं, भूत आहे तुला प्रसन्न आहे का? जे काम सांगितलं मी करणार आहे. माणसाला असं वर्षभर झालं सध्या नोकर मिळत नाही, काम करणारी माणसं मिळत नाही, ते काम करत नाही. ते बिगर पगाराचं मिळाले आपल्याला. ठीक आहे म्हणतात मला घरी घेऊन गेले तरी काम घेऊन. आता हे होतच काम सांगितलं तर ताबडतोब ते काम करायचं. पुन्हा पुढे यायचं छान काम मला काम पाहिजे म्हणजे काम तर नाही सांगतो तर मी तुला घेण्याशिवाय राहणार. काम नसलं तर मी तुला घेणार आहे, काम नसलं तुला घेणार आहे. त्याला बाकी पंचायत नाही. हे काम सांगितलं की दुसरं कोणतं सांगावं हे चिंतनच करत पाहिजे. त्याचा परिणाम त्याला चिंता लागली. चिंतित परिणामामुळे तो असा खुशी झाला. मित्रांनो विचारलं काय एवढं घरी चांगलं असताना आणि तो खुशी झाला का बरं? कशाची काय करतात नाही तुला काय एक आपत्ती आली. काय आपत्ती? भूत झाले दुसरे आणि ते मला म्हणते काम सांग. नाही काम सांगितलं मला गिळ म्हणते. काय करू आता? आता मला सोपी होती की एक कर तुझ्या अंगणामध्ये त्या भूताला म्हणावं एक बल्ल खाऊन रो आणि बुडापासून शेंड्यापर्यंत चढायचं. शेंड्यापासून पुन्हा बुडापर्यंत यायचं. खालवर सारखं चक्रा करायच्या. मी जोपर्यंत थांब म्हणत नाही तोपर्यंत चक्राच करायची. ते काम सांगितलं. त्याला तो उपाय पटला. भूत आल्यानंतर त्याला हा मल्ल खांबा हा मल्ल खाऊन आपल्या अंगणात रो आणि खालून वर वरून खाली सारख्या चक्रा करत राहा. मी जोपर्यंत थांब म्हणत नाही तोपर्यंत चक्रावर करायची. भूताने त्याच्या तोंडाकडे पाहिलं. कोणीतरी गुरु मिळालेले दिसतोय तुला. ते भूत परत निघून गेलं. मला हे सांगितलं जसं त्याला काहीतरी काम पाहिजे तसं आपल्या अहंकाराला काम पाहिजे. कुठेतरी त्याला ठेवावं लागतं. अहंकाराला चांगल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. भगवान परमात्म्याचा भक्त
मैं हूँ श्री भगवान का, मेरे श्री भगवान आंदोलन करते रहो, ममता अभिमान। मी परमात्मा अभिमान देवाचा धारण केला पाहिजे. याचा धरीन चांगल्या गोष्टीचा अभिमान धारण केला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे वैकुंठ वाशी गुरु स्वामी श्रीनिवासी गुरु महाराज जेव्हा एखादं पत्र किंवा काही लिहायचं काम संपलं आणि आपली सही करायची झाली तेव्हा पहिल्यांदा लिहायचे पंढरीचा वारकरी विष्णू नरसिंह देव अशी त्यांची सही असेल. स्वतःला पदवी कोणती लावून घ्यायची पंढरीचा वारकरी. त्याच्यात त्यांना आनंद आहे. सध्या पदवीचं युग आहे. आळंदीमध्ये जरी माहीत नसेल बाहेर पडल्यानंतर पदव्याला उतरायला म्हणा तो कुणाला काय करण्याची करण्याचा मोठा तसा एखाद्या मोठ्या महाराजाला हो वारकरी म्हटलं तर मला वाटतंय कसं काय मला तर वाटतं नाही बरं वाटणार. महाराज झाल्यानंतर वारकरी म्हणून घेणं बरं वाटणार नाही. मला असं म्हणायचं आहे महाराज या पदवीपेक्षा वारकरी पदवी श्रेष्ठ आहे. म्हणतात आम्ही अभिमानाला गुंतवलंय. कुठे गुंतवलंय मनावर हरी केला आणि भगवान परमात्म्याचे दास असं म्हणून घेणं. दासला म्हणून घेतलं की त्याच्या ठिकाणी नंबरचा आपोआप येते. मस्तके हे पायावरी वारकरी संतांच्या पायावर डोकं ठेवण्याची एक जी पद्धत आहे त्याचं एकच कारण आहे की आपल्या अभिमानाला आपण खाली लोळवायचं. नेहमी वर डोकं काढणारा जो अभिमान आहे त्या अभिमानाला नेहमी खाली केंद्रात राहणं आणि भगवान परमात्म्याचा अभिमान धारण करणं ही जेव्हा आपल्या जीवनामध्ये साधना जाते तेव्हा मात्र तो अभिमान नुकसान करत नाही. संसारात अभिमानाचे कारण नाही. हरिदास जे होते भूषण आहे. आणखीन आम्ही भगवत भक्तीची जी भूषण आहे ती भूषण मात्र आमच्या अंगावर धारण करणार. गोपीचंद होती घोषणामध्ये गोपीचंद ओटी तुळशीच्या नावा. आपल्याकडे दोन गंध आहेत. एक धर्मगंध आणि दुसरा संप्रदाय गंध. कुंकू गंध आहे संप्रदाय गंध आहे आणि गोपीचंदन गंध तो कुंकू गंध आहे धर्मगंध आहे आणि गोपीचंदन हा संप्रदाय गंध आहे. गंध लावण्याची पद्धती सुद्धा वेगळी आहे. वैष्णव पंथामध्ये बैठी कशी गंध लावतात, आगवेची कशी गंध लावतात, बैठक बैठ्यांची गंध लावण्याची परंपरा सगळ्यांचे थोडे थोडे संकेत भिन्न भिन्न आहेत. की वैष्णवांची जी काही घोषणा आहेत गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करणं,
जेवढी काही अशा प्रकारची भूषणं आहेत ती सगळी भूषणं आम्ही अंगावर घालून जाणार, भगवंताची कथा करणार आणि परमात्म्याचा अभिमान घालून करणार. मनोहर हरिचे दास देवती भूषणे कापे तळा भेणे कळे काळ. एवढं काही आम्ही साधना स्वीकारली ना त्याचा परिणाम आम्हाला कळे काळ सरकार अशा प्रकारचा त्याला सुटणार. काळ म्हटला आणि कळीकाळ म्हटलं की याच्या दुधामध्ये फरक. वेळेला त्यावेळेला काळ म्हणतात आणि कली हे विशेषणे काळ. सगळ्या काळामध्ये कृतयुगातला काळ, त्रेतायुगातला काळ, द्वापार युगातला काळ आणि कलियुगातला काळ. सगळ्या युगातला भीषण जर काळ कोणता असेल तर तो कलियुगातला काळ भीषण आहे. कारण माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टीचा प्रभाव पडतो. एक देशाचा प्रभाव पडतो, दुसरा काळाचा प्रभाव पडतो आणि तिसरा संगतीचा प्रभाव पडतो. 3 कारणाने माणसाच्या मनावर प्रभाव पडत असतो. पहिला देशाचा प्रभाव. पवित्र देशामध्ये आपण गेलो की त्या देशाचा प्रभाव आपल्या झाल्याशिवाय असतात. देश प्रभाव. दुसरा काल प्रभाव. कोणता काळ चालू आहे त्या काळाचे माणसाच्या मनावर परिणाम होत असतात. मोठासा दृष्टांत आहे महाभारताचा पुस्तक फक्त 2 म्हणून अशा प्रकारचं बोलून जातो. कलियुगाच्या प्रारंभाच्या अगोदर राजा धर्माकडे अशी 2 माणसांनी एकाने जागा घेतली होती, एकाने जागा घेतली. जागा घेणाऱ्याने जेव्हा बांधकाम करण्याकरता पाण्यात ठेवला सोन्याची हंडी लागली. हंडे घेतली, जागा मालकाकडे गेला आणि सांगितले सोन्याचे हंडे तुमचे, माझा काही याच्याशी संबंध नाही, हे हंडे घेऊन जा. जागा मालक म्हणून आलो तर हंड्यावर माझी सत्ता नाही. कारण खरेदी खतामध्ये तदंगभूत वस्तूसह असा शब्द लिहावा लागतो. मी त्यातल्या वस्तूसह तुम्हाला देऊन टाकलेलं आहे, त्याचा माझा संबंध नाही. दोघे म्हणाले हंडे तुमचे, हे हंडे तुमचे. आताच्या काळामध्ये स्वप्नात सुद्धा होईल नाही कोण असतं अशी परिस्थिती आहे. त्यांना मुद्दा तुम्हाला आता एक जण करायचं काय का राजा धर्माकडे आहे. धर्मापुढे ते धन ठेवलं. धर्मराजाने सांगितलं ज्या धनाला वारस कोणी नसतो ते धन राजकोषामध्ये समाविष्ट करावं. ते घेऊन ते हंडे राजकोषामध्ये समाविष्ट केले. काळ बदलत गेला. कलियुगाला सुरुवात झाली आणि असा प्रकार आहे कोणाच्याही प्रपंचामध्ये किती जरी असलं कमी पडतं. काय कमी जाताना का हे नको रे संसारा काही सगळं पूर्ण होतच नाही, कमी पडत असतं. जागा विकत घेणाऱ्याला बांधकामामुळे तो जर्जर झाला आणि जर्जर झाल्यामुळे त्याच्या लक्षात आलं कोण आपल्याला 2 बुद्ध्या ठेवली. खऱ्या अर्थानं जागेच्या वस्तू आपल्या आणि असं असताना आपण वैराग्याचा आव आणला आणि ते हंडे परत केले. परत जर नसते केले तर आपल्याला आता अडचण निर्माण झाली नसते. तिकडे जागा विकणाऱ्याला सुद्धा तसंच झालं. त्याच्याही मनात ते भाव निर्माण झाले आणि दोघे 2 रस्त्याने बरोबर धर्मराजापर्यंत येऊन पोहोचले. दोघे पुन्हा मागवावं लागले प्रस्ताव. राजा ते सोन्याचे हंडे मागेल, राजा ते सोन्याचे हंडे मागेल. दोघे भांडायला लागले. धर्मराजा विचार करतात एक काल हे दोघे भांडत होते की माझे हंडे नाही आणि आता भांडायला माझे हंडे आहेत. त्याचा अर्थ असा कलियुगाला सुरुवात झाली. कलियुगाचा परिणाम कालाचा माणसाच्या मनावर परिणाम होतो. असा जेव्हा कालाचा मन परिणाम होतो तेव्हा माणसं बदलली जातात. कली पापाची मूर्ती कलियुगी प्रत्यक्षात देशाचा मूर्तिमंत होत नाही. भागवतामध्ये चिंतन आहे खरे दोष नाही राजन. कलियुग हा दोषाचा निधी आहे. पण असा जरी त्या कलियुगाचा भाग जगावर आहे तुम्हाला म्हणतात आम्हाला मात्र कलियुगाची काळजी करायचं कारण नाही. कारण हरीचे दास भूषणे कापे तळा घेणे कलिकाळ. भक्तीचा परिणाम कलिकाळ सुद्धा आक्रमण करत नाही असं भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे सामर्थ्य आहे. आम्हाला
भावी काळामध्ये संसाराची दहशत मानण्याचं कारण नाही आणि भगवंताच्या चिंतनामध्ये आहोत. भूषण निर्णय करिता कळीकाळाच्या मला भीती नाही. कळीकाळाची भीती झाल्यानंतर कसं होत असतो, अनेक गोष्टीचा जीवनावर परिणाम होत असतो. कोणाकोणाचा परिणाम होत असतो याची यादी महाराजांनी संसाराचे दुष्परिणाम त्याची नोंद कोणाला आम्हाला मात्र ती आढळली येणार नाही. आशा भय वाद आळमय चिंता आशा. पहिला विकार जर कोणता असेल तर आशा. माणूस कुठेतरी भारी प्रपंचातली स्वप्न रंगायला लागत राहतो आणि उत्तरोत्तर आपल्या परमानंदाच्या साधनेला विसरत जात असतो. त्याच्याकरता पहिल्यांदा आशा ही सगळ्यात मोठी योजना आहे. जीवनाला अत्यंत चंचल करणारी जर शक्ती कोणती असेल आशा. भगवंताच्या भजनामध्ये कुठलाही प्रतिबंधक नसावा याच्याकरता तिसऱ्या चरणामध्ये प्रतिबंधक अभाव द्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नाही. कशा कशाचे प्रतिबंध येतात महाराजांनी एकाकडे एक सांगितले. पहिला प्रतिबंध जर कोणता असेल आशा. सगळ्यामध्ये महान दोष आहे आशा. बड्या बड्याला कनिष्ठपणा देण्याची शक्ती जर कोणती असेल तर आशा. आशा वगैरे भगवंताची वामनत्व आले. आशा हे समोर खरवणे काढावी ते मनाची गोसावी हरवलेली. आशेचा अंकुर मनामध्ये नसला पाहिजे. त्याच्यानंतर भीती. काही प्रसंग असे असतात की त्या प्रसंगामध्ये माणसाला भयभीत होत असतं आणि भयभीत झालेलं मन भक्तीच्या क्षेत्रामध्ये रंगत नसतं. काही वेळा दुर्मी सत्ता असतात. दुर्मी सत्ता प्रहार करतात. माणसाचं मन भीतीने असतो. भीतीचे अनेक कारण आहेत. अनेक कारणातून मनुष्य जेव्हा भयभीत झालेला असतो तो आपल्या आनंदापासून तो बाजूला जात असतो. आम्हाला मात्र भीती करायची गरज नाही. काय करायचं कारण नाही. निर्वाणे गोविंद निर्वाणे गोविंद
धर्माचा संरक्षण करत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती धारण करायचं कारणच नाही. महाराजांनी 2 विकारामध्ये अशा काही 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. भीतीमुळे मनुष्य त्यावेळेला आपल्या मार्गातून भ्रष्ट होत असतो किंवा आशेमुळे मनुष्य मार्गातून भ्रष्ट होतो. दोन्ही गोष्टी आहेत. सर्वांना त्याची कल्पना असेल तरी सांगता येत नाही. मराठवाड्यामध्ये म्हणून एक काळ असा मुसलमानांचा अखेरी कसा होता की त्यावेळेला मुसलमान हे अत्यंत दहशत निर्माण करून धर्मांतर करायचे. त्यावेळेला एक म्हण पडलेले मारूफ मुसलमान, दहशतीपोटी धर्मांतर, आणि दुसरं एक कारण आहे प्रलोभनापोटी धर्मांतर. आशा हे प्रलोभन आहे, दुसरी भीती आहे. त्यावेळेला प्रलोभन निर्माण झालं त्यावेळेला माणसं बदलते. सगळ्या प्रलोभनात माणसं पक्षाचा त्या राजकारणाचं विचाराचं कारणच नाही. प्रलोभन का दाखवलं की माणसं बदलायला लागतात. छोटीशी गमत नाही, एक कथाचा मूळ. एका मुलाने गावातल्या प्रतिष्ठित माणसाला कथा ऐकण्याकरता पुढे आणून बसवलं. प्रकार असा होऊ लागला, कथेचं मंगलाचरण सुरू झालं की बाबाच्या झोपेचं मंगलाचरण सुरू, आणि कथेची आरती झाली की बाबाच्या झोपेची आरती. एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, कथा काय जमणारच नाही. शेवटी कथेकरी महाराजांनी विचार केला, आता करायचे का त्या मुलाला बाजूला बोलून घेतले का? आता बाबांना मागं बसवतं ना, नाही मागे बसायला तयार, ते पुढे बसायचं म्हणतात. गावातल्या प्रतिष्ठित त्याची मागं कशी बसते? एक काम सांगतो काय, उद्या बाबाला आणून पुढे बसवल्यानंतर एक तुला काठी देते. बाबा झोपी चालले की काठीनं दवते. कथा संपेपर्यंत बाबाला कोण बाबू द्यायची नाही. 1 रुपया बक्षीस. महाराजांनी लगेच 1 रुपया काढून दिला. त्या मुलाचं लक्षात आलं, बरं झालं. 1 रुपया काय बदलला. दुसऱ्या दिवशी कथेमध्ये आल्यानंतर बाबाला त्यांनी झोपच काढून दिली. झोपी झाले की डवते, झोपी झाले की डवते. कथा रंगली महाराज. कथेकरी महाराजांना वाटलं बरं झालं रुपया काढून लागला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र बाबांना समोर आणून बसवल्यानंतर बाबा चक्क झोपी गेले, ज्याने काही उठवलंच नाही. कथा संपल्यानंतर कथेकरी महाराजांनी विचारलं, अरे बाळा, अरे कथा रंगली नाही, बाबाला उठवायचं काम तुला सांगितलं, 1 रुपया दिलाय, तो आज उठवला नाही. महाराज, आज असं झालं, कथेला येत असताना बाबांनी सांगितलं तो मला काल कथेमध्ये झोपी जाऊ दिलं नाही, आज मात्र माझी झोप मोडायची नाही, 2 रुपये कथा दिला. बाबाने मला 2 रुपये दिले, 1 रुपयाचं काम करू का 2 रुपये? त्याला म्हणतात आशा, प्रलोभन, भीती, लज्जा आणि चिंता. 4 प्रकारचे विकार आहेत. ते 4 प्रकारचे विकार माणसाला भक्तीतून दूर करतो. बऱ्याच वेळेला माणसाला लाज असते, म्हणा सत्कर्माची लाज असते, शेती ठेवायची लाज. वास्तविक शेंदी ठेवणं हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे का अनावश्यक आहे? ज्या शेंडीच्या सांभाळाकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं रणकंदन केलं, आणि त्याच शेंडीला सध्या धर्माची माणसं सुद्धा विसरली. आपण उत्तरेकडे जाणार, कनेक्शन जरी असला तर एवढे चप्पल शेंडी कसं डोक्यावर का देवाचं त्याचं एकच कारण आहे की सध्या लाज वाटायला. चांगल्या गोष्टीची लाज माणसाला वाटते, हा एक संस्काराचा धक्का आहे. आम्हाला मात्र लाज वाटायचं कारण आपण का म्हणे ना, तू निर्लज्ज होऊन कोणत्याही लाजेला आम्ही पुढे येऊ देत नाही. आणि 4थी गोष्ट चिंता ज्याला म्हणतात, ती चिंता आमच्याकडे नाही. 4 विकाराचा पुढे तो पाठलाग केला, त्याचं कारण आम्हाला शक्ती मिळाली. भगवान परमात्मा समर्थ आहे, आणि त्या समर्थाच्या सत्तेवर आम्हाला या गोष्टी मिळाल्या. फक्त शब्दाद्वारे चिंतन आपली वेळ संपलेली आहे, अधिक लांबवत नाही.
या भगवान परमात्म्याची सत्ता आम्हाला मिळाली नाही ती सत्ता अकुंठित सत्ता. कारण त्या सत्ता कुंठित होतात. कुंठित होता म्हणजे बदलतात. हुकुमशाहीमध्ये सत्ता बदलायची. राजा गेला की मग त्याची सत्ता गेली पुन्हा त्याच्या मनाकडे सत्ता. लोकशाहीमध्ये तर विचारायचं कारणच नाही. नेहमी सत्तांतरच हवं. तेव्हा या भौतिक सत्ता वेगळ्या, दैवी सत्ता वेगळी आणि आध्यात्मिक सत्ता वेगळी. भगवान परमात्म्याची आध्यात्मिक सत्ता. प्रसंग विशेषामध्ये भगवान दैवी सत्तेमध्ये येतात आणि जेव्हा मनाला येईल तेव्हा घरी मोडी सेवा माते पापपुण्य संगीतात भौतिक सत्ता जगामध्ये निर्माण होते. तो परमात्म्याची समर्थ भगवान परमात्म्याची सत्ता असल्यामुळे आम्हाला काही काळजी नाही. मनोहरीचे दास देवकी भूषणे. अशा पद्धतीने कळतं आम्हाला कुठल्या प्रकारचा विरोध कुठलाही त्रास देत नाही असे आम्ही संकल्प करतो. एकच गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी सिद्धीला जाण्याकरता मात्र एक आम्ही चांगलं पक्ष पाळणार. ते पक्ष अभंगाचं आणि अशी संगती करणार ज्याच्यामुळे आमच्या या कीर्तनामध्ये भंग होणार नाही अशाची संगती. संगतीचा फार मोठा प्रभाव आहे. वाईटाचे चांगले संगतीने होतात. चांगल्याची वाईट देखील संगतीने. मला दृष्टांत सांगायचे. उन्हाळ्याचे दिवस होते. संन्यासी गुरु शिष्याची जोडी प्रवास करता करता एका गावामध्ये आलेली होती. वेळ रात्रीची होती. गावातल्या एका श्रीमंत माणसाच्या मुलाचं लग्न झालेलं होतं आणि वरात निघालेली होती. त्यांचं जीवन झालेलं होतं आणि हे गुरु शिष्य विश्रांती घेण्याकरता हनुमंताच्या पारावर मारुतीचा पार म्हणतात. बसलेल्या अवस्थेमध्ये शिष्य अत्यंत कोवळ्या वयातला गुरु महाराज पाहून वरात वाजत गाजत आली. वरात पाहिल्यानंतर मुलाने विचारलं, गुरुजी हे क्या रहा है, काय बोल रहा है? गुरु महाराज ने देखा इसे बारात है. बारात किसकी होती है? जिसकी शादी होती है उसकी बारात होती है. लग्न जसं झालेलं असतं त्याची बारात होते. आगे चलने वाला कौन है? गुरु है.
चांगले चढवलेले कपडे और तिथे उद्भूलन आहे. हात मान पायला मारा आणि पायला मग गुरुजींना प्रश्न विचारा, गुरुजी हमारी शादी कब होगी? आहे संन्यासी आणि विचारते गुरुजी हमारी शादी कब होगी? गुरुजी बेटा आप तो सन्यासी है, सन्यासी जनों की शादी नहीं हो सकती. छाछ मार पायला मारा. ते जोडपं आलं, दर्शन करून परत गेले. दोघे झोपी गेले आणि झोपेमध्ये त्या छोट्याच्या शिष्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याचं लग्न झालं. लग्नामध्ये त्याची वरात निघाली. वरातीचा प्रारंभाला 21 तोफाची तयारी झाली. पहिली तोफ वाजली. 8 तोफ वाजण्याबरोबर दचकला. दचकला तो 5 फूट उंचावून खाली धाड खाली पडला. आवाज झाला. दोन महाराज जागे गेले. तिथे बघू लागले. पाहता तो शिष्य नाही. खाली आपण जाऊ लागले. खाली शिष्य होता. काय करत होता? तर माती चाळत बसलेला होता. गुरुजी बरोबर विचारले, बेटा नीचे गिर गया है क्या? हाँ महाराज गिर गया हूँ. तो ऊपर क्यों नहीं आता? मेरी दूरत कहाँ गई वो ढूंढता हूँ. संन्यासी एक क्षणभर चित्र पाहिलं तर 5 फुटांखाली कोसळला. साधना करण्याकरता लोक गुन्हा चालत नाही. प्रसिद्ध आहे संतांची करणे जन्मका सार्थक नाही. संतांची संगती आली कमीत कमी सत्यासाधकाची संगती होती. आयुष्य जाण्याकरता आपण काढलेलं आहे. एवढं बहुमुळाचा विषय त्याच्याकरता आपण बाजूला निवडले आणि त्या आयुष्याची सार्थकता होण्याकरता कमीत कमी साधकाची कधी संगती असली पाहिजे. 12 नंतर आम्ही दुर्गुणाची संगती करणार नाही. त्यामुळे गुरु ऐशी असाला कमी देणे नव्हे भंग चिंतनाचा आमच्या चिंतनाचा भंग होणार नाही. आणि अभिमान धारण केला. एक गोष्ट सांगतो, जो ज्या गोष्टीचा अभिमान धारण करतो तो त्याचं कर्तव्य होते. मुळातली गोष्ट मी वारकरी आहे आणि आषाढी वारी जवळ आली. वारकऱ्याच्या मनामध्ये संकल्प निर्माण होतो, एकादशी आषाढी. कारण कोणता अभिमान धारण केलेला? मी वारकरी आहे, मी शेतकरी आहे, मी अधिकारी आहे, मी पुढारी आहे. जो जो अभिमान धारण करावा त्या अभिमानाच्या परिणामामध्ये कर्तव्य पुढे येत असतं आणि कर्तव्यामध्ये जागून येत असतो. साधनामध्ये अभिमान धारण करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला म्हणतात मला केला काफे तयार घेणे कळीकाळ ज्ञानेश्वर अशी नष्ट करायला गेली. कोणत्या आवर्तनामध्ये सगळ्या भजनाचा सत्य नसतो. कुठेतरी आपण झालं झालं तरी नाना आवड निघून रामकृष्णाने 2-4 वेळा म्हटलं की शिबिर असलं जाते. तेव्हा थोडं आवडण्याचे माफी मागून सांगतो कोणाला राग येऊ नये. आपण ज्ञानोबरांच्या दरबारात आहात. प्राप्त झालेल्या सुसंधीचा फायदा करण्याच्या प्रयत्नात आहात, काळात आहात. अधिक मास आहे आणि त्याला बलमास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात. ग्राम्य भाषेमध्ये धुंड्याचा महिना म्हणतात. देश पवित्र, काळ पवित्र आहे आणि संगती पवित्र. अशोक महाराजांनी आगरी महाराज पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी प्रयत्न करून आज योग घडवला. गाता पोची एक गाणं नारायणाच मिळेल. साधनेच्या वाटचालीचं हे एक पाऊल आहे. आपण आपली व्यक्तिगत साधना करत असताना सुद्धा इतरांना देखील ती साधना भेटली पाहिजे. या निमम परमम गुह्यम मग भक्तेश्वध्यास्यती
भक्तिमय प्राण कृत्वा मानवे वैशक्य संशय त्या दृष्टिकोनातून आपण सर्व साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात। भगवान परमात्म्याच्या दरबारात ज्ञानोबा सहवासामध्ये आपण मुक्तीची साधना करत आहात। जगद्गुरु तुकोबांचा संकल्प आहे, आज पहिला दिवस आहे आणि सत्कर्मामध्ये पहिलं काय करावं लागतं? संकल्प करावं लागतो। कोणताही वैदिक कर्म असू द्या पहिल्यांदा संकल्प करावा लागत असतो आणि म्हणून आज असं ठरवलं आपण देखील संकल्पाचं चिंतन करूया। कळवाची कथा नामाचा दिले अशा संकल्पामध्ये आपण आहोत। आज प्रारंभ झालेला आहे। भगवंताच्या कृपेने भगवंताला प्रार्थना। आज थोडा बहुत मध्ये विक्षेप झाला पण भगवंताच्या कृपेने आणि ज्ञानोबांच्या कृपेने पुढे मात्र विक्षेप येऊ नये। उत्सवाची सुरुवात झालेली आहे। सांगता मोठ्या आनंदात उडाली। या प्रसंगामध्ये पहिली सेवा दिली आणि आजच्या निमित्ताने विश्वमाऊली ज्ञानोबांचं दर्शन झालं। आपण सर्व सिद्ध साधकांचं दर्शन झाले। त्यामध्ये त्यांचे आभार मानून तुझे तुझ्या घेऊन आपण पुरस्कार म्हणून केलं।